बेल्हे येथील जिल्हा परिषद शाळा नंबर 1 येथे शुक्रवार दिनांक 24 एप्रिल रोजी संध्याकाळी कैलासवासी यमुनाबाई सीताराम चोरे यांच्या स्मरणार्थ सुसज्ज अत्याधुनिक AI व यमुनाबाई चोरे ग्रंथालय लोकार्पण सोहळा पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील व बेल्हे गावचे सुपुत्र तसेच अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या शुभ हस्ते पार पडला। या सर्व AI लॅब व ग्रंथालयाचा संपूर्ण 18 लाख रुपये खर्च बेल्हे जिल्हा परिषद शाळेचे माजी विद्यार्थी सुनील चोरे, त्यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर विद्या चोरे व शिवनेरी न्यूज चॅनलचे संपादक गणेश चोरे यांनी केल्याचे समजते। तसेच यावेळी त्यांनी आपल्या वडिलांची ग्रंथतुला करून सर्व पुस्तके जिल्हा परिषद शाळेला भेट स्वरूपात दिली व विद्यार्थ्यांना वाचनाची एक चांगली सुविधा उपलब्ध करून दिली। या कार्यक्रम प्रसंगी जुन्नर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रतीक चंदवार, गट शिक्षण अधिकारी अशोक लांडे, नवी मुंबई येथील उद्योजक नारायण चोरे व अशोक बेल्हेकर, आशीर्वाद ग्रोथ फाउंडेशनच्या संचालिका अंजली साठे, सिमीसॉफ्ट टेक्नॉलॉजीच्या संचालिका विद्या चोरे, बेल्हे राजुरी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या स्मिता कंसे, पंचायत समिती सदस्य राजेंद्र पिंगट, बेल्ह्याच्या सरपंच मनीषा डावकर, उपसरपंच नवनाथ शिरतर व सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रीतम मुंजाळ, उपाध्यक्ष वैशाली मटाले व इतर सदस्य, ग्रामविकास अधिकारी किशोर रायसिंग वाकडे यांच्यासह मोठ्या संख्येने मान्यवर, ग्रामस्थ तसेच शाळेचे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज रिपोर्टर सुधाकर सईद, SBP न्यूज, बेल्हे। नमस्कार, मी अद्वैत विलास पिंगट, इयत्ता 3री। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नंबर 1। आमच्या शाळेला अवंतर वाचनाची सवय लागावी म्हणून सन्माननीय सुनील चोरे सर प्रयत्नांतून त्यांच्या मातोश्री यमुनाबाई चोरे ग्रंथालय सुरू झालेले आहे। या वाचनालयातील अनेक पुस्तके आम्ही वाचत आहोत। यामध्ये बिरबलाच्या गोष्टी, ईसापनीतीच्या गोष्टी, महापुरुषांच्या छोट्या गोष्टी अशा अनेक गोष्टी आम्हाला वाचायला मिळत आहे। याबद्दल आम्ही सर्व विद्यार्थी खूप आनंदी आहोत। आमच्या शाळेला इतके सुंदर सुसज्ज वाचनालय दिल्याबद्दल आम्ही सर्व विद्यार्थी त्यांचे खूप खूप आभारी आहोत।